महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2025च्या वयोमर्यादेच्या प्रश्नावर सरकारकडून ठोस निर्णय न झाल्यानं स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा संयम अखेर सुटला. संयुक्त पूर्वपरीक्षा 2025ची जाहिरात जुलै 2025मध्ये अपेक्षित होती, परंतु ती तब्बल 7 महिने उशिरा प्रसिद्ध झाली. वयोमर्यादा गणनेसाठी 1 नोव्हेंबर 2025 ही तारीख निश्चित केल्यामुळं काही दिवसांच्या फरकानं हजारो उमेदवार अपात्र ठरले. त्यामुळे या परीक्षेसाठी यामध्ये विशेषतः PSI वयोमर्यादेत शिथिलता द्यावी अशी मागणी विद्यार्थी अनेक दिवसांपासून करतायत. परीक्षेला अवघे 2 दिवस असताना सरकार केवळ आश्वासन देत आहे. कोणताही निर्णय न झाल्यानं विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. गुरुवारी पुण्यात या विरोधात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, तर शुक्रवारी कोल्हापुरातील उभा मारुती चौकात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. हे सरकार फक्त ढोंग करत आहे, हे सरकार फसवा आहे, अशा तीव्र भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या. अनेक विद्यार्थ्यांना संधीपासून मुकावं लागत आहे. त्यामुळे सरकारनं त्याच्यामध्ये शिथिलता द्यावी आणि पुन्हा एकदा त्या विद्यार्थ्यांना संधी देण्याची तत्परता दाखवावी सरकारनं. आणि सरकारनं आम्हाला असं सांगितलं आतापर्यंत की आम्ही सकारात्मक आहोत, पण सरकारनं अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही. आणि विद्यार्थी असा अनेक जण म्हणत आहेत की एवढ्या वय होईपर्यंत विद्यार्थ्यांना संधी कशाला द्यायची आहे, म्हाताऱ्या कोताऱ्यांना संधी देता का? तर पण विद्यार्थी 40 पर्यंत अभ्यास करतोय म्हणजे इथं खरं हे विद्यार्थ्याचं अपयश आहे की सरकारचं अपयश आहे? सरकारनं आजपर्यंत जेवढ्या जागा आहेत तेवढ्या जागा भरून घेतलेल्या नाहीत. नवीन जागाची निर्मिती करायची राहिली, ह्याच्यामध्ये खरं तर सरकारचा दोष आहे. आणि माझं सरकारला असं म्हणणं आहे की तुम्ही सुधारणेचं ढोंग करताय तुम्ही, कारण की तुमच्याकडून कोणताही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स अजून अद्याप आलेला नाही. एवढे लाखोच्या संख्येने पोरं रस्त्यावर उतरलेली आहेत आणि तुम्ही हे प्रॉपर सुधारणेचं ढोंग करताय. यावेळी अर्जुन कदम, कुमार पाटील, ओंकार पाटील, रोहित पाटील, संस्कार शेटे, विकास खोडके यांच्यासह AB फाउंडेशन, नरके फाउंडेशन, महालक्ष्मी स्टडी सेंटरमधील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.